बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातली। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार आहे आणि 9 जागांपैकी एक जागा हीच केवळ महाविकास आघाडीच्या वाट्याला येईल। या जागेवरती महाविकास आघाडीच्या 3 पक्षांपैकी नेमकं उभं कोण राहणार हा पेच कायम आहे। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी स्वीकारली तरच आपला पाठिंबा असेल असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं। मात्र उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार नसले तर शिवसेनेमध्ये इच्छुकांची मोठी रांग आहे। यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे अशा नेत्यांचा देखील समावेश आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे जर लढणार नसतील तर काँग्रेसचा देखील या एका जागेवरती दावा असल्याचं दिसतंय। ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील इच्छुक आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी आज थेट दिल्ली गाठली आहे। उद्धव ठाकरे जर ही जागा लढवणार नसतील तर ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी त्यांनी हायकमांडला साकडं घातलं। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला याविषयी माहिती देतील। वेदांत, महाविकास आघाडीची पुन्हा एकदा या एका जागेवरून रस्सीखेच दिसतेय, काय नेमकं चित्र आहे? जे राज्यसभेला पाहायला मिळालं अगदी तसंच विधान परिषदेला पाहायला मिळते। कारण काल कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जागा एक, इच्छुक अनेक किंवा नावं चर्चेत अनेक अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे जर विधान परिषदेसाठी इच्छुक असतील किंवा पुन्हा एकदा विधान परिषदेवरती येणार असतील आणि महाविकास आघाडीचे ते उमेदवार असतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष किंवा मग काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार आहे। मात्र जर उद्धव ठाकरे इच्छुक नसतील तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कुठलं नाव समोर येतं त्यावर चर्चा केली जाईल। आता यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि काँग्रेसकडनं सुद्धा अनेक नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगितलं की अंबादास दानवे, सुषमा अंधारे, वैभव नाईक, राजन विचारे, विनायक राऊत, सूरज चव्हाण यांच्यासारखी नावं चर्चेत आहेत। पण जर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस सुद्धा या विधान परिषदेच्या एका जागेवर दावा ठोकू शकतं। कारण आपण बघितलं की राजेश राठोड हे काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार, त्यांचा कार्यकाळ सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपतोय आणि त्यामुळे काँग्रेस सुद्धा या एका जागेवर दावा करू शकतो। ज्यामध्ये काँग्रेसकडनं सुद्धा काही नावं चर्चेत आहेत, काही नावांचा विचार केला जाऊ शकतो। ज्यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत, स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, मुझफ्फर हुसेन आहेत, प्रवक्ते सचिन सावंत आहेत, त्यासोबतच पुन्हा एकदा राजेश राठोड यांना संधी दिली जाऊ शकते किंवा मग प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। त्यामुळे नेमकं आता काय होतं, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र बसूनच यावर सगळा निर्णय घ्यावा लागणार आहे। कारण कोटा 29चा आहे आणि जर उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर जसं शरद पवारांना उमेदवारी राज्यसभेसाठी दिली आणि जर उद्धव ठाकरेंना विधान परिषद दिली तर मग दोन्ही पक्षांकडनं, तिन्ही पक्षांकडनं पाठिंबा असेल आणि त्यामुळे कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही। मात्र उद्धव ठाकरे नसतील तर मग मात्र इच्छुकांची नावं किंवा मग नावांची जी चर्चा आहे ती साधारणपणे 10-12 नावं चर्चेत आहेत आणि त्यामुळे काँग्रेस सुद्धा या जागेवर दावा करू शकतो आणि महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते। अगदी वेदांत, धन्यवाद तुर्तास सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।